गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आज आपल्याला नवीन कन्सेप्ट शिकायचा तो म्हणजे क्लॉक्ड एसआर फ्लिप फ्लॉप. मागचा जो कन्सेप्ट होता तो कुठला होता बेटा? फक्त एसआर फ्लिप फ्लॉप होता, तिथे क्लॉक लावलेला नव्हता. ठीक आहे, तिथे क्लॉक लावलेला नव्हता. आता ना बेटा जे सांगेल अतिशय महत्वाचा फंडा असेल, कॉन्सन्ट्रेशन द्या. जे सांगेल ते अतिशय महत्वाचा फंडा असेल, प्लीज कॉन्सन्ट्रेशन द्या. क्लॉकचे महत्वाचे माझ्याकडे 4 टाइप्स होते बेटे. पहिले ते लेवल ट्रिगरिंग, एज ट्रिगरिंग. येस, लेवल ट्रिगरिंग मध्ये पण 2 टाइप्स, पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग, निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग, रायझिंग एज आणि फॉलिंग एज. आठवते बेटा? किंवा पॉझिटिव्ह एज आणि फॉलिंग एज आपण असं त्याला पण म्हणतो. पॉझिटिव्ह एज, निगेटिव्ह एज असं पण म्हणतो. जसं पॉझिटिव्ह लेवल निगेटिव्ह लेवल आहे तसं पॉझिटिव्ह एज, निगेटिव्ह एज किंवा रायझिंग एज, फॉलिंग एज असं पण त्याला म्हणतो. म्हणजे माझे मेन 4 प्रकार आहेत बेटा, 4 टाइप्स आहेत. कुठले कुठले? पॉझिटिव्ह लेवल, निगेटिव्ह लेवल, पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग, निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह रायझिंग एज ट्रिगरिंग आणि अजून एक फॉलिंग एज ट्रिगरिंग. हे माझे 4 टाइप्स महत्वाचे. ठीक आहे. आता जेव्हा मी तुला क्लॉक टेस्टचा फ्लिप फ्लॉप सांगतो ना, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे क्वेश्चनमध्ये स्पेसिफाय करायला पाहिजे की तुला अपेक्षित कुठलं आहे. म्हणजे त्यांना अपेक्षित कुठलं आहे, क्वेश्चनवाल्यांना जे आपल्याला आन्सर लिहायचं आहे त्यांना अपेक्षित कुठलं आहे? पॉझिटिव्ह लेवल हवंय, निगेटिव्ह लेवल हवंय, रायझिंग एज आलंय का फॉलिंग एज हवंय, हे त्यांनी स्पेसिफाय करायला पाहिजे. का? क्लॉकचे माझ्याकडे 4 टाइप्स होतात म्हणून. ठीक आहे. ज्या टाईप बद्दल सांगितलं असेल त्याच टाईपच्या हिशोबाने माझे लॉजिक सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल मध्ये चेंजेस होतात. सर्किट डायग्राम मध्ये काही एक चेंज होत नाही. ठीक आहे. मी जे जे काही बोलतोय फुल कॉन्सन्ट्रेशन ऐका, खूप महत्वाचं बोलतोय. पुन्हा एकदा सांगतो, क्लॉक एसआर फ्लिप फ्लॉप. क्लॉक असा शब्द आला की माझ्याकडे डोळ्यासमोर 4 क्लॉक आले पाहिजे. कुठले कुठले बेटा? पॉझिटिव्ह लेवल, निगेटिव्ह लेवल, रायझिंग एज, फॉलिंग एज. ठीक आहे. जे त्यांनी मला सांगितलंय, जे क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला सांगितलं असेल तेच मला इथे सगळ्याच्या सगळं काढावं लागेल. ठीक आहे. पण कधी कधी ते मला क्वेश्चन मध्ये काहीच सांगत नाही. जेव्हा ते मला काहीच सांगत नाही तेव्हा बाय डिफॉल्ट आपल्याला तो पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंगनी काढायचा असतो. काय बोललो काय नाही कळालं? बाय डिफॉल्ट कशाने काढायचा असतो बेटा? पॉझिटिव्ह लेवलनी. ठीक आहे. आता आपण जो इथे मी पहिला कन्सेप्ट घेतोय तो पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंगचाच घेतोय. कुठला कन्सेप्ट घेतो बेटा? पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंगचा. अजून एक कन्सेप्ट बघणार आहे तो म्हणजे मी निगेटिव्ह एज ट्रिगरिंगचा बघणार आहे. काय बोललो बेटा? कुठला बघणार आहे? निगेटिव्ह एज ट्रिगरिंग किंवा फॉलिंग एज ट्रिगरिंग. आता इथे स्पष्टपणे क्वेश्चन मध्ये सांगितलेलं असेल रायझिंग एज, फॉलिंग एज, पॉझिटिव्ह लेवल, निगेटिव्ह लेवल कशाने काढायचं हे स्पष्टपणे दिलेलं आहे. पण जर बाय दिलेलं नसेल तर बाय डिफॉल्ट तुम्ही कशाने काढायचं बेटा? पॉझिटिव्ह लेवलने काढायचं. कशाने काढायचं? पॉझिटिव्ह लेवलने काढायचं असतं. मी जे जे काही बोललो ते कळालं? हा, प्रत्येकामध्ये चेंजेस कसे कसे होतात ते सगळंच्या सगळं मी इथे सांगणार आहे. सगळंच्या सगळं इथे मी सांगेल. ह्या पहिल्या कन्सेप्टमध्ये सगळंच्या सगळं डोक्यात घुसवून देईल. ठीक आहे. फुल कॉन्सन्ट्रेशननी बघायचं आहे. आधी आपण एक काम करून घेऊ बेटा, मी जे सांगतोय तेवढं प्लीज आधी लिहून घ्या. हेडिंग टाका क्लॉक्ड एसआर फ्लिप फ्लॉप. हेडिंग टाका क्लॉक्ड एसआर फ्लिप फ्लॉप. क्वेश्चन घ्या. ड्रॉ द लॉजिक सिम्बॉल. ड्रॉ द लॉजिक सिम्बॉल, कॉमा सर्किट डायग्राम. ड्रॉ द लॉजिक सिम्बॉल, कॉमा सर्किट डायग्राम, कॉमा ट्रूथ टेबल, कॉमा ट्रूथ टेबल, and explain the clocked SR flip flop and explain the clocked SR flip flop for positive level triggering. For positive level triggering. For positive level triggering. कोणासाठी एक्सप्लेन करायचं बेटा? पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंगसाठी एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. आता कुणीही काहीच करायचं नाहीये, सगळ्यांचं लक्ष मला बोर्डकडे लागेल. बरं, क्लॉक एसआर फ्लिप फ्लॉप कोणासाठी बेटा? पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. इथे लिहून घेतो क्लॉक एसआर फ्लिप फ्लॉप फॉर पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. फॉर पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. फॉर कोणासाठी बेटा? पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंगसाठी. ठीक आहे. फॉर पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. याला पुन्हा अंडरलाईन करतो. पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंगसाठी सगळ्यात पहिले सिम्बॉल. ठीक आहे. सगळ्यात पहिले त्याचा काय बेटा? सिम्बॉल. सिम्बॉल पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंगचा. आता इथे पहा एसआर फ्लिप फ्लॉप आहे म्हणून 2 इनपुट तर असतीलच. हा एक एस आणि अजून एक कुठला आला बेटा? आर. ठीक आहे. 2 आउटपुट्स कुठले कुठले? क्यू आणि अजून एक आउटपुट कुठला बेटा? क्यूचा बार. क्लॉक आहे म्हणून इथे क्लॉक आला. आता इथे क्लॉक इज इक्वल टू 1. पॉझिटिव्ह लेवलच्या इथे आपण असाच क्लॉक करतो. येस,
पॉझिटिव्ह लेवलसाठी आपण असाच क्लॉक करतो. आता 4 टाईपच्या फिगर मी तुम्हाला सांगितलं होतं. ट्रिगरिंगचा कन्सेप्ट खूप IMP आधीच बोललो होतो. ट्रिगरिंगचा कन्सेप्ट खूप IMP आहे. तो अजूनही लक्षात नसेल तर प्लीज आधी ते सेशन ऐका, मग ह्या सेशनकडे या. ठीक आहे. क्लॉक इज इक्वल टू किती आलं बेटा 1. क्लॉकची किंमत किती आली 1. आता मी जरा सर्किट डायग्रामकडे येतो. इथे क्लॉक इज इक्वल टू 1 असंच का दिलं तर पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग म्हटलं म्हणून मी क्लॉक इज इक्वल टू 1 दिलंय. पॉझिटिव्ह लेवलमध्ये आपण 1 घेऊन दाखवतो. आठवते बेटा पॉझिटिव्ह लेवलसाठी क्लॉक इज इक्वल टू 1 असतो. ठीक आहे. आता जर मला इथे सर्किट डायग्राम काढायची असेल, सर्किट डायग्राम कशी काढायची नीट लक्ष द्या. सर्किट डायग्राम काढताना पहिले ना बेटा तुमचा साधा SR फ्लिप फ्लॉप येणार म्हणजे येणार. पहिले आपला कुठला फ्लिप फ्लॉप काढायचा बेटा साधा SR फ्लिप फ्लॉप. पहिले कुठला फ्लिप फ्लॉप साधा SR फ्लिप फ्लॉप. साधा SR फ्लिप फ्लॉप काढलेला आहे बेटा. ठीक आहे. साधा SR फ्लिप फ्लॉप काढून घ्यायचा आधी. ठीक आहे. साधा SR फ्लिप फ्लॉप आधी काढून घ्यायचा. ठीक आहे. हा तुमचा काय झाला बेटा साधा SR फ्लिप फ्लॉप. साधा SR फ्लिप फ्लॉप पण याच्यामध्ये क्लॉक काढायचा आहे. याला काय लावायचं आहे बेटा क्लॉक. क्लॉक काढायचा असेल तर काय करायचं बच्चा लोक लक्ष द्या. याला पुढे वाढवायचं. याला पुढे वाढवून पुन्हा याला नॅन्ड गेट लावायचा. याला पुढे वाढवून पुन्हा याला काय लावायचं बच्चा लोक नॅन्ड गेट. याला पुन्हा पुढे काय लावायचा नॅन्ड गेट. नीट लक्ष द्या. पहिले साधा SR फ्लिप फ्लॉप त्याच्या पुढे त्याला नॅन्ड गेट लावायचा. नॅन्ड गेट लावताना हा एक इनपुट आला आणि हे दोघं इनपुट्स एकमेकांना जोडून घ्यायचे. हे दोघं इनपुट्स एकमेकांना काय करून घ्यायचे जोडून. मग आता इथे S इकडे R आणि इथे क्लॉक इज इक्वल टू 1 आणि इकडच्या साईडला तुमचा येतो Q आणि इकडच्या साईडला काय येतो बेटा Qचा भाग. इकडच्या साईडला Q इकडच्या साईडला Qचा भाग. बरं फिगर कशी काढली कळालं. ठीक आहे. रट्टा मारत बसू नका. फंडे कन्सेप्टने काढा. पहिले साधा SR त्याच्या पुढे क्लॉकचे 2 नॅन्ड गेट लावायचे. क्लॉक आला म्हणून पुढे काय आलं बेटा 2 नॅन्ड गेट. कालच्या याच्यामध्ये फक्त आपण एवढी फिगर काढली होती. जेव्हा फक्त SR फ्लिप फ्लॉप होती तेव्हा फक्त एवढं होतं. आज थोडीशी एक्स्ट्रा आली. ठीक आहे. आता ट्रूथ टेबल मध्ये चेंजेस काय होतात. ट्रूथ टेबल बऱ्यापैकी सेम राहतो SR फ्लिप फ्लॉप सारखाच. काहीच जास्त चेंज होत नाही. फक्त क्लॉकचा एक कॉलम वेगळा येतो. फक्त अजून एक कॉलम वाढतो तो म्हणजे कुठला आहे बेटा क्लॉकचा. आता पाहू इनपुटमध्ये एक इनपुट वाढलं ते म्हणजे क्लॉक. त्याच्यानंतर इकडे S आणि इकडे R. त्याच्यानंतर आउटपुटमध्ये कुठले येतील बेटा Q आणि अजून एक Qचा भाग. ठीक आहे. आणि अजून एक ब्लॉक म्हणजे आपला कॉलम म्हणजे तो म्हणजे कमिट. अजून एक कॉलम म्हणजे कुठला आला बेटा तो कमिटचा. ठीक आहे. आता इकडे पहा फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा बच्चा लोक. फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा. थोडं जरी कॉन्सन्ट्रेशन लूज केलं तर गडबड व्हायची. थोडं जरी कॉन्सन्ट्रेशन लूज केलं तर गडबड होईल. ठीक आहे. थोडं जरी कॉन्सन्ट्रेशन लूज केलं तर गडबड होईल बेटा. ठीक आहे. ओके. आता इथे पहा क्लॉकचा एक कॉलम, एसचा एक कॉलम, आरचा एक कॉलम, क्यूचा एक कॉलम, क्यूच्या बारचा एक कॉलम. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 इनपुट आहेत म्हणून 0 0 0 1 1 0 आणि 1 1. बरोबर. ओके. मागच्या याच्यात पण असंच केलं होतं. काही चेंज होतं का बेटा अजिबात नाही. मागच्या याच्यात पण असंच होतं. फक्त आता इथे क्लॉकचा एक कॉलम वेगळा आला. क्लॉकचा एक कॉलम काय आला बेटा वेगळा. क्लॉक इज इक्वल टू कुठले बेटा पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग आहे. पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग असल्यामुळे इथे कंपल्सरी मी 1 1 1 1 असंच लिहिणार. ठीक आहे. बाकीचे काही चेंज होणार नाही. आपण इथे काय होतं Q आणि Qचा बारच होतं. 0 1 असेल तर पुन्हा 0 1च येतं. 1 0 असेल तर 1 0च येतं. 1 1 असेल तर क्वेश्चन मार्क असतो. 1 1 असेल तर काय असतो बेटा क्वेश्चन मार्क. मलाच माहिती नाही आउटपुट काय. येस और नो. याला काय नाव आहे Qचा भाग. याला काय नाव आहे लॅच कंडिशन. आठवत असेल याला काय नाव होतं बेटा लॅच कंडिशन. त्याच्यानंतर इथे आरची किंमत 1 आहे म्हणून कुठली आली रिसेट कंडिशन. याचं काय नाव आहे बेटा रिसेट कंडिशन. इथे एसच्या खाली 1 आहे म्हणून सेट कंडिशन. म्हणून याला काय नाव आहे सेट कंडिशन. आणि याला काय बेटा स्किप कंडिशन. किंवा त्याला अजून एक नाव आहे ऑल मध्ये इनव्हॅलिड कंडिशन. त्याला अजून एक काय नाव आहे बेटा इनव्हॅलिड कंडिशन. ओके. त्याला अजून एक काय नाव आहे इनव्हॅलिड कंडिशन. काय बोललो काही नाही कळालं.
बरं, आता हे असं सगळंच्या सगळं कोणासाठी आलं बेटा? पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. असं सगळंच्या सगळं कोणासाठी आलं? पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. असं सगळंच्या सगळं कोणासाठी आलं बेटा? पॉझिटिव्ह लेवल. आता आता जे बोलते महत्वाचं आहे. कदाचित तुम्हाला मी देईल एक्सप्लेन क्लॉक टेसर फ्लिप फ्लॉप बाय युझिंग निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग. बाय युझिंग कुठला बेटा? निगेटिव्ह लेवल. जर मी तुला पॉझिटिव्हच्या ऐवजी इथे तुला चेंज केलं उद्या उठून निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग लिहिलं, काय आलं बेटा? निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग. उद्या उठून पॉझिटिव्ह लेवलच्या ऐवजी मी तुला क्वेश्चन मध्ये सांगितलं की एक्सप्लेन क्लॉक टेसर फ्लिप फ्लॉप बाय युझिंग कुठला बेटा? निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग. ठीक आहे, निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग झालं तर चेंजेस काय काय होते? काय काय चेंजेस होतील बेटा? इथे इथे सगळ्यात पहिले तर इथे बबल येईल, आठवत आहे? येस ऑर नो? इथे बबल येईल, येस. आणि क्लॉकची किंमत किती होऊन जाईल बेटा? 0. इथे छोटासा बबल आणि क्लॉकची किंमत 0. आणि इथे याच्यात तर काही चेंज होणार नाही. इथे फक्त क्लॉकचं 1च्या ऐवजी इथे सगळीकडे काय बेटा? 0 0 0 0. कळालं? ठीक आहे, आपल्याला सगळे घेणं शक्य नाहीये. ठीक आहे, म्हणून मी फक्त पॉझिटिव्ह लेवल घेणार आहे, निगेटिव्ह लेवल काही घेणार नाहीये. पण आलंच एक्झामला तर कसं काढावं लागेल ते तुम्हाला ते सांगितलं. ठीक आहे, आलंच एक्झामला तर कसं काढायचं ते सांगितलंय. अजून थर्ड केस माझी आता कुठली येऊ शकते? क्लॉक टेसर फ्लिप फ्लॉप फॉर रायझिंग एज. फॉर अजून एक थर्ड कुठले येऊ शकतं बेटा? फॉर रायझिंग एज. रायझिंग एज म्हणा, रायझिंग एज ट्रिगरिंग, किंवा त्याला अजून एक काय नाव आहे? पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग. त्याला अजून एक काय नाव आहे बेटा? पॉझिटिव्ह एज. रायझिंग एज म्हणा किंवा पॉझिटिव्ह एज म्हणा. जर रायझिंग एज किंवा पॉझिटिव्ह एज असेल तर तुम्हाला आठवत असेल आपण इथे आतमध्ये काय काढतो बेटा? ट्रायंगल. आपण इथे आतमध्ये ट्रायंगल काढतो आणि क्लॉक इज इक्वल टू काय असतो बेटा? वरचा एरो. क्लॉक इज इक्वल टू काय असतो? वरचा एरो. याच्यात पुन्हा फक्त क्लॉक इज इक्वल टू चेंज काय होईल? इथे 1च्या ऐवजी आधी इथे क्लॉक इज इक्वल टू 0 झाला असता निगेटिव्ह साठी. इथे क्लॉक इज इक्वल टू काय आलं? वरचा एरो. पुन्हा इथे चेंजेस काय होईल? याच्यामध्ये चेंज काय होईल? क्लॉक इज इक्वल टू वरचा एरो. कोणासाठी बेटा हे? जर मी तुला क्वेश्चन कुठला दिला असता? रायझिंग एज. इथे निगेटिव्ह साठी 0 झाला असता बेटा. सेकंड याच्यात राहिलं होतं माझ्याकडनं निगेटिव्ह लेवलसाठी ते काय झालं असतं? 0 झालं असता. जसं इथे क्लॉक इज इक्वल टू 1 चुकून होईल, क्लॉक इज इक्वल टू 0. प्रत्येकामध्ये चेंजेस होतात. इथे थोडासा चेंज, तिकडे त्या क्लॉकच्या म्हणजे फक्त क्लॉक बदलला जातो, लक्षात ठेवा. फक्त चेंज काय होतं महत्वाचं? क्लॉक. बरं, जर मी तुला उद्या उठून रायझिंग एजच्या ऐवजी निगेटिव्ह एज सांगितला, कुठला एज बेटा? निगेटिव्ह एज. त्यालाच ऑल मध्ये अजून एक काय म्हणतात बेटा? फॉलिंग एज. आठवत आहे? त्यालाच अजून एक काय म्हणतात? फॉलिंग एज. निगेटिव्ह एज म्हणा किंवा फॉलिंग एज म्हणा. निगेटिव्ह एज किंवा फॉलिंग एज म्हटलं तर काय होतं बेटा? काय होतं? आठवतंय? इथं ट्रायंगल तर येणारच आणि पुढे आतमध्ये बबल. ट्रायंगल येणार, पुन्हा आतमध्ये काय बेटा? बबल. त्याच्यानंतर क्लॉक इज इक्वल टू खालचा एरो. निगेटिव्ह एज म्हणून पुन्हा इथे क्लॉक इज इक्वल टू खालचा एरो. पुन्हा इथे सगळीकडे काय बेटा? इथे क्लॉक इज इक्वल टू खालच्या सगळीकडे क्लॉक इज इक्वल टू खालचा एरो. कधी आलं असतं बेटा हे सगळं कधी आलं असतं? जर तुला काय सांगितलं असतं बेटा? निगेटिव्ह एज और फॉलिंग एज. जर मी तुला निगेटिव्ह एज किंवा फॉलिंग एज विचारलं असतं तर असं चेंजेस झाले असते. निगेटिव्ह एज किंवा फॉलिंग एज सांगितलं असतं तर असं. मी चारही चेंजेस तुम्हाला सांगितले. त्याच्यापैकी 2च घेणार आहे. कुठलं? पॉझिटिव्ह लेवलचं एक घेईल आणि निगेटिव्ह एजचं घेईल. हाच माझा पुढचा क्वेश्चन असेल निगेटिव्ह एजचा. ठीक आहे, हाच माझा पुढचा क्वेश्चन असेल बेटा. काय बोलतोय काय नाही, कळतंय बेटा? पक्का? ओके. खूप महत्वाचं सांगून दिलं, खूप 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 महत्वाचं सांगितलं. जेवढं झालंय तेवढं प्लीज 2-3 वेळेस लेक्चर बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय काय होतं काय काय नाही. ठीक आहे, बरं. आताचा जो माझा मी जो स्टार्टिंगचा क्वेश्चन घेतला होता तो कुठला बेटा? क्लॉक टेसर फ्लिप फ्लॉप फॉर पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. फॉर कोणाचं बेटा? पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. फॉर पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. फॉर पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग साठी इथे पुन्हा चेंजेस. पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग साठी चेंजेस हा एस आणि आर, आणि पॉझिटिव्ह लेवल आहे म्हणून कुठे काहीच येणार नाही. आणि क्लॉक इज इक्वल टू किती आलं बेटा? 1. ठीक आहे,
इथे पण क्लॉक इज इक्वल टू काय येईल 1. ठीक आहे, आणि ह्या सगळीकडे पण क्लॉक इज इक्वल टू काय येईल बच्चा लो 1. बाकी कुठं काही चेंज होणार नाही. क्लॉक इज इक्वल टू 1 1 1 1. क्लॉक इज इक्वल टू काय बेटा 1 1 1. वर्किंग पुन्हा तेच. when clock is equal to 1, s is equal to 0, r is equal to 0, then q is equal to q, q sub r is equal to q sub r, which is known as latch condition. Case 2, when clock is equal to 1, s is equal to 0, r is equal to 0, at that time q is equal to 0, q sub r is equal to 1, which is known as reset condition. Case 3, when clock is equal to 1, s is equal to 1, r is equal to 0, at that time q is equal to 1, q sub r is equal to 0, which is known as set condition. So the case, when clock is equal to 1, s is equal to 1, r is equal to 1, q is equal to question mark, q sub r is equal to question mark, which is known as skip condition or invalid condition. Which is known as skip condition or invalid condition. कळालंय? ठीक आहे. आता क्वेश्चन तर झालेला आहे सगळ्यांचा. सिम्बॉल, सर्किट डायग्राम, ट्रूथ टेबल. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. सिम्बॉल, त्यालाच सिम्बॉललाच अजून एक काय नाव बेटा लॉजिक सिम्बॉल पण म्हटलेलं आहे. सिम्बॉलला अजून एक काय नाव म्हटलेलं आहे त्यांनी लॉजिक सिम्बॉल. सिम्बॉलला अजून एक काय म्हटलेलं बेटा लॉजिक सिम्बॉल. चलो, लॉजिक सिम्बॉल, सर्किट डायग्राम, ट्रूथ टेबल. व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचंय. लॉजिक सिम्बॉल, सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल. व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचंय. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता वर्किंग. वर्किंग इन क्लॉक्ड एसआर फ्लिप फ्लॉप. इन क्लॉक्ड एसआर फ्लिप फ्लॉप. इन क्लॉक्ड एसआर फ्लिप फ्लॉप, when the controlling input in clocked SR flip flop, when the controlling input clock is equal to 1, comma s is equal to 0, and r is equal to 0, at that time q is equal to q, and q sub r is equal to q sub r. At that time q is equal to q and q sub r is equal to q sub r, which is known as a latch condition. पुढचा पॉइंट. आता केस 2 बेटा. in clocked SR flip flop, when the controlling input clock is equal to 1, comma s is equal to 0, and r is equal to 1, at that time the outputs are q is equal to 0 and q sub r is equal to 1. At that time the outputs are q is equal to 0 and q sub r is equal to 1, which is known as a reset condition. पुढचा पॉइंट. in clocked SR flip flop, when clock is equal to 1, पुढची केस बेटा. in clocked SR flip flop, when clock is equal to 1, comma s is equal to 1 and r is equal to 0, and r is equal to 0, at that time the outputs are q is equal to 1 and q sub r is equal to 0. At that time the outputs are q is equal to 1 and q sub r is equal to 0, which is known as a set condition. पुढचा पॉइंट बेटा. in clocked SR flip flop, when the controlling input clock is equal to 1, comma s is equal to 1, when clock is equal to 1, comma s is equal to 1 and r is equal to 1, at that time the controlling outputs q is equal to question mark and q sub r is equal to question mark, which is known as an invalid condition or skip condition. झाले बेटा. ओके, आता पुढची केस माझी. ठीक आहे. क्लॉक SR फ्लिप फ्लॉप फॉर निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. हेडिंग टाका.
clocked SR flip flop for negative edge triggering. हेडिंग टाका clocked SR flip flop for negative edge triggering. ठीक है, क्वेश्चन घ्या. ड्रॉ द ब्लॉक डायग्राम कॉमा सर्किट डायग्राम कॉमा ट्रूथ टेबल. ड्रॉ द ब्लॉक डायग्राम कॉमा सर्किट डायग्राम कॉमा ट्रूथ टेबल and explain SR flip flop and explain SR flip flop and explain SR flip flop for and explain SR flip flop for negative edge triggering for negative edge triggering and explain SR flip flop for negative edge triggering. चलो सांगू शकाल काय काय चेंजेस होतील बेटा. सगळ्यात पहिले तर इथे दोन इनपुट्स येणार, तिथं फिक्सच आहेत. कुठले कुठले येतील दोन इनपुट, एक एस आलं एक आरचं आलं. ठीक आहे, हा इकडे एस इकडे आर, त्याच्यात इकडच्या साईडला क्यू आणि अजून एक काय बेटा क्यूचा बार. क्लॉक आहे, क्लॉक कुठला म्हणतोय तो निगेटिव्ह एज. ट्रायंगल आला बबल पण आला, पा ट्रायंगल पण आला बबल पण आला. CLK इज इक्वल टू काय बेटा खालचा एरो. CLK इज इक्वल टू काय बेटा खालचा एरो. सर्किट डायग्राम मध्ये वनच्या ऐवजी पुन्हा खालचा एरो. ठीक आहे, इकडच्या साईडला ट्रूथ टेबल मध्ये फक्त क्लॉक माझा चेंज होईल. क्लॉक वनच्या ऐवजी काय बेटा खालचा एरो दाखवायचा, क्लॉक मध्ये काय दाखवायचं बेटा खालचा एरो. बस, बाकी काही चेंज होणार नाही. कुठे कुठे काय काय चेंज झाले ते सांगितलं बेटा, कळालं. ठीक आहे, लिखापडीमध्ये सांगताना केस 1 इन clocked SR flip flop when clock is equal to खालचा एरो, S is equal to 0, R is equal to 0, then Q is equal to Q, Q चा bar is equal to Q चा bar, which is known as latch condition. पहिली केस. Second case, when in SR clocked SR flip flop when CLK is equal to खालचा एरो, S is equal to 0, R is equal to 1, then Q is equal to 0, Q चा bar is equal to 1, which is known as a reset condition. Third case, when clock is equal to again खालचा एरो, S is equal to 1, R is equal to 0, then Q is equal to 1, Q चा bar is equal to 0, which is known as a set condition. चौथी केस, when clock is equal to खालचा एरो, S is equal to 1, R is equal to 1, then Q is equal to question mark, Q चा bar is equal to question mark, which is known as a skip condition or invalid condition, which is known as a skip condition or invalid condition. कळालं बेटा. ओके, आता एक काम करायचं, लॉजिक सिम्बॉल, सर्किट डायग्राम, ट्रूथ टेबल. व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचे. लॉजिक सिम्बॉल, सर्किट डायग्राम, ट्रूथ टेबल. व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचं पटापट. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. चल वर्किंग घ्या. इन क्लॉक्ड SR फ्लिप फ्लॉप, इन क्लॉक्ड SR फ्लिप फ्लॉप when clock is equal to खालचा एरो, in clocked SR flip flop when clock is equal to खालचा एरो, when clock is equal to खालचा एरो, comma S is equal to 0 and R is equal to 0, comma S is equal to 0 and R is equal to 0, at that time the outputs are Q is equal to Q's and Q चा bar is equal to Q चा bar, Q is equal to Q's and Q चा bar is equal to Q चा bar. At that time the outputs are Q is equal to Q's and Q चा bar is equal to Q चा bar, Q is equal to Q's and Q चा bar is equal to Q चा bar, which is known as a latch condition, which is known as a latch condition, which is known as a latch condition. Okay, पुढे घ्या. पुढचा सेकंड केस, in clocked SR flip flop when the controlling input, in clocked SR flip flop when the controlling input clock is equal to खालचा एरो, clock is equal to खालचा एरो, comma S is equal to 0 and R is equal to 1, comma S is equal to 0 and R is equal to 1. At that time the outputs are Q is equal to 0 and Q चा bar is equal to 1. At that time the outputs are Q is equal to 0 and Q चा bar is equal to 1, which is known as a reset condition, which is known as a reset condition. पुढची केस, in clocked SR flip flop when clock is equal to खालचा एरो, in clocked SR flip flop when clock is equal to खालचा एरो, comma S is equal to 1 and R is equal to 0, comma S is equal to 1 and R is equal to 0. At that time the outputs are Q is equal to 1 and Q चा bar is equal to 0. At that time the outputs are Q is equal to 1 and Q चा bar is equal to 0, which is called as a set condition, which is called as a set condition, which is called as a set condition. पुढे, in clocked SR flip flop, in clocked SR flip flop when the controlling input clock is equal to खालचा एरो, when the controlling input clock is equal to खालचा एरो, comma S is equal to 1 and R is equal to 1, comma S is equal to 1 and R is equal to 1. At that time the outputs are Q is equal to question mark, at that time the outputs are Q is equal to question mark and Q चा bar is equal to question mark.
At that time, the outputs are Q is equal to question mark and Q चा bar is equal to question mark, which is known as a skip condition or invalid condition. Which is known as a skip condition or invalid condition. कळालं बेटा, आज दोन फंडे झाले माझे. क्लॉक एसआर फ्लिप फ्लॉप युझिंग पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग आणि क्लॉक एसआर फ्लिप फ्लॉप युझिंग निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. ठीक आहे. बाय डिफॉल्ट जर त्यांनी काही स्पेसिफाय केलेलं नसेल तर कुठलं काढायचं असतं बेटा, पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग काढायचं असतं. बाय डिफॉल्ट जर त्यांनी स्पेसिफाय केलेलं नसेल तर कुठलं काढायचं असतं, पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग काढायचं असतं. ओके बच्चो, कळालंय. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.